9 वर्षानंतर पुन्हा एकदा दंगेकर विरुद्ध बिडकर अशी लढत रंगली आणि मोठ्या फरकाने गणेश बिडकर हे विजयी झालेले आहेत। आता काही वेळापूर्वीच ही विजयाची घोषणा झाली। आपण पाहू शकतो गणेश बिडकर आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, 9 वर्ष आपल्याला या विजयाची प्रतीक्षा करावी लागली, काय अट्टास होता आणि काय डोक्यात ठेवलं होतं या निवडणुकीबाबत? एका घाणेरड्या वृत्ती विरुद्ध ही लढाई होती। कसब्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ही घाणेरडी वृत्ती काढून टाकली आहे आणि त्यामुळं प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा होता आणि ती कार्यकर्त्यांनी जिंकली आहे। ती सगळ्या कार्यकर्त्यांना मी समर्पित करतो। मनात खूप अशी आशा आग दिसते तुमच्या, काय नेमकं मनात साठवून ठेवलं होतं या निवडणुकीबद्दल, या लढतीबद्दल? आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने ही निवडणूक लढल्या गेली, अत्यंत हीन पातळीवर आणि घाणेरड्या पातळीवरचे आरोप केले गेले, AI चे व्हिडिओ केले गेले, ते पोस्ट केले गेले आणि त्यातनं एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला। परंतु माझ्या सगळ्या माता भगिनींनी त्याला त्याची जागा दाखवली आहे की नीच कृत्य करणाऱ्यांना कुठेही थारा नाही। बरं, दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे आता फ्लेक्स लागलेले आहेत बाहेर, म्हणजे सकाळीच लागले होते, महापौर गणेश बिडकर यांना विजयाचे हार्दिक अभिनंदन, असं काय याबद्दल वाटतं तुम्हाला? निश्चितपणे हा फ्लॅक्स कोणी लावला मला माहित नाही। माझी कार्यकर्ता विनंती होती की पण पार्टी जे ठरवेल ते अंतिम असेल। माझ्या पार्टीला आज 45 वर्षाच्या युवकाला बिहारमधनं घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष केलं। आदरणीय नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान, त्यांना खुर्चीवर घेऊन बसवलं। ही भारतीय जनता पार्टी ही अलौकिक पार्टी आहे। तर सामान्य कार्यकर्त्याचा विचार होतो, योग्य वेळी योग्य संधी चांगल्या कार्यकर्त्याला मिळते। माझ्या नेतृत्वाला वाटलं तर ती नक्की मला मिळेल आणि माझं नेतृत्व जे ठरवेल ते अंतिम शब्द आहे, ते माझ्यासाठी चांगलाच विचार करते। बरं, मोठ्या संख्येने भाजपचा विजय झालाय, तुम्ही देखील तुमचा पॅनल निवडून आणलेला आहे। लढत एकीकडे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी होती, पण प्रभाग क्रमांक तुमच्या म्हणजे तुमच्या प्रभागात एक वेगळीच लढत पाहायला मिळाली। आता राष्ट्रवादी तरी मोठ्या संख्येने कमी आलेली आहे, पण आता पुढे कसं जाणार? नाही, आता आम्हाला म्हणजे आमचं बहुमताच्या पलीकडे आहोत। 80चं बहुमत आहे, आम्हाला 120 जागा आल्या आहेत आणि मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की 120 प्लस। आज सकाळी सुद्धा मी एका चॅनलला म्हणलो की 120 प्लस जागा आहेत। लेट्सअपला तर माझ्याकडनं लिहून घेतलं आणि त्याच्यावर सही घेतली, 120 प्लस मी लिहून दिलं होतं 2 महिन्यापूर्वी। तर हा आत्मविश्वास होता, कार्यकर्त्यांचा उत्साह होता, भारतीय जनता पार्टीची ताकद आणि स्ट्रेंथ माहित होती आणि त्यातूनच हा आलेला आत्मविश्वास होता। मला असं वाटतं की हा मोठा विजय हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करायला पाहिजे। हा मोठा विजय आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाला समर्पित केला पाहिजे। त्यांनी या महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न बघितलंय, त्यातूनच ह्या पुणेकर आणि सगळी जनता आमच्या पाठीशी उभी आहे। तुमच्या या वक्तव्याला एक धरून असा प्रश्न आहे की तुम्ही जे प्रेडिक्ट केलं होतं त्याच जागा आल्या आणि काही ठिकाणी ईव्हीएम विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली, रस्त्यावर लोक उतरले, काही प्रभागांमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या। आता ते विरोध तुम्ही कसा पाहता आणि त्याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? ईव्हीएम वर राहुल गांधींचा गेली वर्ष दीड वर्ष आपण बघतोय की राहुलजी गांधीने एवढा मोठा नेता ईव्हीएम विरुद्ध बोलतोय आणि काही प्रूव्ह नाही करू शकले। आता जे काही आहेत स्वतःचं हरणं हे कोणावर तरी ढकलावं लागेल, तर ते ईव्हीएम हे त्याचं नाव आहे, त्यांना शुभेच्छा आहे। बरं, एक असं मतदानाची टक्केवारी पाहता तुमचं तर जास्त संख्या आहे। तिन्ही निवडणूक आता चेहरा मुरलीधर मोहोळ यांचा वापरला गेला, पण आता महापौरपदी तुमची बसण्याची कशी इच्छा असेल किंवा तुम्ही काय त्याच्याबद्दल सांगा? पार्टी जो निर्णय करेल तो अंतिम आहे। ही पार्टी माझं सर्वस्व आहे। माझ्यातनं भारतीय जनता पार्टी वजा केली तर मी एका गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझी पार्टी जो माझा विचार करेल तो मला मान्य आहे। तर हे होते गणेश बिडकर, ज्यांनी आपली पहिलं मत आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे। मात्र 9 वर्षानंतर हा विजय त्यांना मिळालेला आहे आणि प्रकर्षणी दंगेकर विरोधात बिडकर अशी ही लढत हाय व्होल्टेज पुण्यात रंगली होती। सर्व पुणेकरांचं या लढतीकडे लक्ष होतं, नेमकं कोण निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मात्र आता निकाल आलेला आहे आणि विजयाचा गुलाल उधळला गेलेला आहे। पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक।